गडचिरोली म्हटलं की भात शेती आणि तिथलं एटापल्ली म्हटलं की पारंपरिक शेती. मात्र याच एटापल्लीत एका शेतकऱ्यानं या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जात ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केलाय. कमी पाण्यात घेता येणाऱ्या या फळ पिकाची लागवड करत त्यांनी शेतीत एक वेगळा प्रयोग निर्माण केला. विशेष म्हणजे सुरुवातीला हे पीक आपल्या भागात टिकेल का, हवामान साथ देईल का आणि बाजारपेठ मिळेल का, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे होते. नेमका हा प्रयोग कसा केला, लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतचा त्यांचा अनुभव काय आहे आणि इतर शेतकऱ्यांना ते काय सांगतायत, पाहुयात एटापल्लीतील ड्रॅगन फ्रूट शेतीचा हा विशेष रिपोर्ट. शेतकरी दयाराम सुकुरू सिडाम. आपल्यासोबत एटापल्ली तालुक्यातील वडसाकला येथील दयाराम सिडाम हे प्रगतशील शेतकरी आहे. ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. हा त्यांचा प्रयोग कसा सक्सेस झाला आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. काका, काय सांगाल, पहिल्यांदा तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती करावं असं का वाटला? नाही साहेब, हे आता आम्ही एटापल्लीकडे तहसीलमध्ये गेलो आणि हे नवीन प्रयोग करून पाहावा, नवीन पीक कसं आहे घेऊन पाहावा, आमची इच्छा झाली साहेब. मग तुम्ही कुठे अर्ज केले, निधी कोण दिले, कशा प्रकारे तुम्हाला मदत मिळाली? हे निधी आमचे बचत गट माध्यमातून मिळाली आम्हाला आणि ते आम्ही तिकडे प्रोडिक ऑफिस नाही का, एक विकास आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे हे निधी मिळाली साहेब. मग याच्यात तुम्हाला कृषी विभागाने कशा प्रकारे साथ दिली? ड्रॅगन फ्रूट लावताना तुम्हाला तर अगोदर माहिती नव्हती, ड्रॅगन फ्रूट काय या भागात माहिती नाही, कृषी विभागाने कशी साथ दिली? कृषी विभागाने येऊन आमचे राऊत साहेब होते आणि आमचे गिडाम साहेब होते, आमचे सहकारी पूर्ण होते, ते येऊन आम्हाला पटवले असं ड्रीप लावून हे करा लागेल, कलम आणा लागेल म्हणून हे साध्य आम्हाला सांगितले. त्याच्यानंतर आम्ही हे कलम गोंदियावरून आणलो साहेब. हे लावताना कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागली? हे आता लागताना हे खंबे आणा लागला, खंबे गाळावा लागला, त्याच्यानंतर कलम लावा लागला आम्हाला, कलम लावून मग ते हे ड्रीप लावा लागला. आता मार्केटमध्ये तुम्ही मागच्या वर्षी पहिला पीक घेतले, यंदा दुसरा पीक, पहिल्यांदा तुम्हाला कितीचा नफा मिळाला आणि या वर्षी किती नफा मिळाला? आता पहिल्यांदा आम्ही विकलो, आम्ही 70,000चं आमचा उत्पन्न झालं साहेब आणि बाकीचे तासा सगळ्यांना दिलो ना आम्ही 1-2 किलो तरी तेवढा मिळाला. आता यावर्षी मला 20 ते 25 किलो आम्ही सध्या विकलो आहोत आणि बाकीचे आता उत्पन्न येत आहे साहेब. तुम्हाला काय वाटते, आता सर्व शेतकरी अशा फळबागांची लागवड करावा आणि चांगला उत्पन्न घ्यावा असं वाटते? तरुण पिढी यात यायला पाहिजे? हो ना साहेब, आता आमचे तरुण पिढी असे शेतीसाठी म्हणजे जोडधंदा म्हणून हे दुसरे काही फळबाग किंवा हे ड्रॅगन फ्रूटची शेती करून चांगला जीवन हे आपला उज्ज्वल करावा असं आमची इच्छा आहे. आणखी पुन्हा हे आम्ही कलम लावून सगळ्या शेतकऱ्याला सुद्धा मग हे कलम देऊ असं आमची इच्छा आहे.